काय घामालंय बघा. छोट्या रचा मग माझ्या खिशामध्ये आणि कटकन फुटला. त्याला फायनली एकदम व्यवस्थित मी खाली उतरलोय आणि आता रातामिटी पाहिजे. मला तर पॅन्ट फाटली. पॅन्ट नाही फाटली पण मला आवाज आला होता. ठीक आहे चला बघूया. अजून आपल्याला जांभळे पण काढायचे आहेत. फोडायचे. रानात गेलो पाणी चालू लागले. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल. हे बघा हे बी असते ना, ह्याच्यात पाणी कमी आहे. आंबट आहे आणि आंबट गोड आहे. आंबट गोड ह्याच्यात रस कमी आहे बघा. तर मी तुम्हाला दुसरा नवीन आता पाडेल ना त्याच्यामध्ये जास्त रस असेल तर तुम्हाला दाखवेन. चला आता मी आलो आहे माझ्या हापूसच्या बागेमध्ये. तुम्हाला दाखवतो. हा बघा एक आणि ते एक 2, हा 3, 4 आणि त्याच्या पलीकडे 5 आणि 6 हापूस आहेत. आणि ही आहेत ही माझ्या चुलत भावाचे 6 हापूसची झाडं आहेत. तर याला मी फवारणी केली होती आणि आत्ता मी आलो तो 5 ते 6 वानर ह्याच्यावरती होते. आंबे काढायला आलो. बोले थोडेसे एक पेटीभर भेटतील किंवा 4-5 डझन काय मिळतील ते मिळतील या हिशोबाने मी आलो होतो. पण असं झालं आता की किती मिळतील मला पण अंदाज येत नाही. कारण थोडे वरती पण आहेत हापूस आणि वांदराने पण पाळलेले असतील बहुतेक. तर बोंबील भरपूर आहेत. लाल बोंबील आहेत. आंबे काढायचे आहेत आणि रातांबी पिकायला लागलेले आहे माझी. ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ते पण रातांबी पण मला काढायचे आहेत. आणि अंकिता, कुणाल आणि माझी बहीण आलेली आहे ते सर्व मागून येतात हाले डोले. कारण ते सावध चालणारी माणसं आहेत. तर मी एक काठी घेतली रातांबे असे झडकावलेला आणि घल घेतला आहे आणि मी आलो पुढे. तर ते येईपर्यंत मी जेवढे हाताला लागतील आंबे तेवढे मी काढतो आहे. वरती पण जातो कारण खाली कोणतरी घ्यायला पाहिजे. आणि इथे मुंगळे जाम चाललं म्हणजे होंबील आहेत. लाल लाल असतात ते अंगावर चढतात सारखे. तर चला सुरुवात करतो. मी कोणाला दाखवतो मी पुढे काय काय करतो. घरापासून जवळजवळ 5 ते 10 मिनटाच्या अंतरावरती हे माझी काजूची बाग वगैरे आहे. इथे बघा रातांबे जबरदस्त आहे. हे बघा रातांबीचं झाड आहे. कसं जगलं काय माहिती नाही. याला तुम्ही लावा लागेल सेम एकदम. बघा हे इथे पण आहे. हे बघा दोन्ही साईडला 2 रातांबे तर वांदराने खाल्ले नाहीत. तर आपण लावायला गेलं ना तर रातांबे अशी होणार नाही. पण कोकणामध्ये अशी जागा आहे आपली सगळीकडेच कोकणामध्ये रातांबे म्हणा किंवा फणस आणि आंबे कुठे त्याची कोय पडली बी पडले रातांबे तर ती तिथे लगेच जगतात. आणि तुम्ही दुसऱ्या ठिकाणी कोकणाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागेमध्ये लावायला गेलात ही फळं तर त्याला भरपूर मशागत करावी लागते आणि ती फळं तशी येत पण नाही. आता मी तुम्हाला बोललो की कुणाला आता येईल आणि व्हिडिओ शूट करेल. तर तुम्हाला दाखवतो. ही बघा आमची सर्व मंडळी. हे बघा अंकिता पुढे आहे. घमिलात काय ना काय पिशव्या घेऊन आले आणि बाजूला कुणाल पण येते आणि छोटी बहीण पण येते. ठीक आहे. तर ही लोक बरेच आम्ही येतोच पण बहीण वगैरे भरपूर वर्षाने आले गावाला 4 वर्षाने. तर दगडी फोडू नको एवढं कर. दगडी फोडू नको याचा कोकणात अर्थ दगडीला ठेचू नको म्हणजे पडेल. चला आता आंबे काढायला सुरुवात करतो. कुणालकडे मोबाईल देतो. आणि ते आंबे बघायला लागतात. आंबे पानामध्ये लपलेले असतात. चल घे. तिकडे काय पाहिजे का कोणाला? काय तू खा ना. बघ हा एक पिक्का बघ कुणाला भेटलाय. बघ एक आंबा पिक्का मी काढला घराने आणि एका कणबाची 1 डझन मला भेटले. एक नाही 10 का 8 आहेत. 8 आहेत ना. 8 भेटलेत आणि या आडव्या फांदीवर आहे. तर आडव्या फांदीवर जायला खूप टेन्शन आहे. तर कसं पण वांदर फाटायचं. वांदर फाटा. ठीक आहे त्याला जाऊया पुढे. सेम माकड. काय आंबट नाही बोलून खा. किती काय पैसे वाटतात. आंबा खायला म्हटलं होतं आग लागली. काय रे बाबा एवढं पिक्को आंबा दिलंस आणि वरनच खराब आणून दिलंस का? कालबावरती चढलो पण होंबील एवढे होते
की 7-8 आंबे काढले मी आणि खाली उतरलो. तर उद्या काय करणार आहे, राजपूतला मी आंबे काढायला सकाळी बोलवणार आहे आता. कारण एक पेटीभर तरी आंबे मला मिळतील जास्तीत. मी बघितलं 7-8 आंबे मी काढले आणि होमलाने मला खाल्ला नाही. हे बघ कसं काढते, हे खाजवतं बघ तिथं. कुणाल भाई काठी आणा इकडे. आता रातांबी काढणार आहे, जवळच रातांबी आहे, आंब्याला लागूनच आहे. तर रातांबी आता आम्ही काढतो. रातांबीची पिकलेले आहेत, दाखवतो मला. आता रातांबी काढतो. हे बघा, हे एक छोटं झाड आहे, एवढं छोटं म्हणजे मोठंच आहे. आणि हे त्याच्या बाजूला आहे. हां, हे वडील आणि ही पोरं, हे आईबापा ही पोरं म्हणजे रातामाने रातांबी असे आहेत. हे बघा रोपे रोपे. कोकणामध्ये तुम्ही कुठे जा, रातांबी झाल्या गाडी तर पडलेले असतात पिकलेले, ते काढायचे. तर हे बघा मी हाताने माझा, हे बघा जवळ ही फांदे खाली वापरले आहेत. हे बघा आणि मला ते अरे जांभळं आहेत वरती. एकदम जांभळं पण आहेत इथे, जांभळी मोठी होते. जांभळी नाही. हे बघा एकदम, हे आता खायचे मस्त तुम्हाला दाखवतो. फोडायचे, रानात गेलो पाणी चालू लागले ते. तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल. हे बघा, हे बी एस ना, ह्याच्यात पाणी कमी आहे. आंबट आहे आणि आंबट गोड आहे, आंबट गोड. ह्याच्यात रस कमी आहे बघा. तर मी तुम्हाला दुसरा नवीन आता पाडेल ना, त्याच्यामध्ये जास्त रस असेल तर तुम्हाला दाखवेल. चला आता पुढे मी करेल जरा हलवतो, आडवा करा. काय करतो, छोटी रातांबी आहे ना ती पिकलेली आहे. तर तिला मी आता हलवली की ती सर्व पडणार आहेत. मग जेवढे पिकत तेवढे पडतील. मग हे दोघी जणी या काट्यामधून काढणार आहेत. हसतायत. तर हे बघ, ह्याच्या काढायची काय गरज नाही. असं करत काय पडले झाडाकडे पडले ना. सपाटप पडलेले आहेत रातांबे पुन्हा. आता जेवढे वरती राहिलेले आहेत ते मी काठी आणलेले आहे, ते काठीने असं पाडायचे. ही मोठी आहे, हिला हलवू शकत नाही. तर मी वरती चढणार आहे आणि तिथून मी तिला हलवणार आहे. आणि दुसरी गोष्ट इकडे, आम्ही जेव्हा लहान होतो त्या टायमाला इथे मी जांभळी नव्हती आमच्या इथे. त्या टायमाला इथे एक मोठी जांभळी होती. ती जांभळी बाबांनी तोडली होती आणि त्याचं लाकूड आम्ही घराला वापरली होती. बघा तिथं बुंदा केवढा बघा जबरदस्त. आमच्या हद्दीवर आहे, त्या बाजूला कोकम आहेत, तिकडे आंबे आहेत, सागवानची झाडं पण आहेत. हा एक आंबा इथे आहे गावठी. आणि ही जवळजवळ हे बघा एवढा असं हात होती, एवढी जांभळ होती ती घरासाठी तोडली होती वाचे. आणि त्याच जांभळीला ही जांभळ आली बघा, वरती जांभळे धरलेले आहेत जबरदस्त. म्हणजे पडलं काही पण नाही पडत आहे. कोकमाच्या झाडावर चढायला सोपं असतं, फक्त वरून फांदीत आलं पाहिजे. नंतर ह्याला पकडायला असते, त्यामध्ये सर्व फांदे असतात. मग त्यावर पकडून आपल्या वरती जायचं. बघूया जमतं काय. चला पुन्हा घड्याला नव्हती ते बाग गाडी का बाजला म्हणजे 4 वाजता ती जेवणासाठी. आणि तो वाटेवर जाणार तिकडे वरती, तिकडे दिसणार नाही तो वरती गेलाय ना. एक कपला भेटलं तरी द्यायचं इतकं.
पॅन फाटली की काय? नाही नाही. फोडून बारीक करून आपण टाकून गेले तर काय वांधा नाही. काय घमालंय बघा. छोट्या रथा मग माझ्या खिशामध्ये आणि कटकन फुटला. त्याला फायनली एकदम व्यवस्थित मी खाली उतरलोय आणि आता रातामिठी पाहिजे. मला वाटतं पॅन्ट फाटली. पॅन्ट नाही फाटली पण मला आवाज आला होता. ठीक आहे चला बघूया. अजून आपल्याला जांभळं पण काढायचे आहेत. हा रातांबीवरून खाली उतरलोय आणि आता खाली काय दगडावर बसलो. पाणी वगैरे घेतलंय. धमाल आली. कुणाल जांभळीची पाडतोस ना? बघूया. कुणाला सांगितलं काठीने जांभळं पाडायला. वरती चढू शकत नाही तो आणि पाडतोय. बघू पाल्यामध्ये किती जात आहेत आणि बॉडी दाखवतोय. पण कोकणामध्ये बॉडी चालत नाही. अक्कल लागते आणि टेक्निक लागते. तर असू दे, मुलं आहेत त्यांना शिकवलं पाहिजे. ठीक आहे. आणि आता आम्ही काढणार आहे जांभळं आणि त्याच्यानंतर काढणार आहे फणस काढणार आहे. एक राजपूतने मला फणस दिले होते तर ते दोन्ही पण पिकलेले आहेत. तर आता संध्याकाळी बघू खाण्यायोग्य झालेत की नाही. तर भाजीसाठी आता आपल्याला एक फणस पाहिजे. फणसाचे अजून मी जे नवीन फणस लावले ते झाले नाही आहेत. छोटेच आहेत. संक्रमित बियाणे आहेत ते. होतील 1-2 वर्षामध्ये. मग काय फणसाची आपल्याला चिंता नाही. आणि कोकमाची पण नाही. कोकम तर माझी पण शेतावर आहे. ती पण दाखवीन तुम्हाला. ती मोठी आहे. ही छोटी आहे. त्याच्यावरती ह्याला 2 फाटे आहेत. ती एक सिंगल फाट आहे पण भरपूर मोठी आहे. त्यावरती आराम जाऊ फांदीवर बसून घालून काढू शकतो किंवा पिशवीत भरून खाली आणू शकतो. तर असं आहे. उद्या सकाळी राजपूतला घेऊन आंबे काढायला येणार आहे हापूसचे. चला आपलं इकडचं काम सर्व झालेलं आहे. पुढचं पब्लिक तुम्हाला कसं चाललंय ते हे बघा. कुणाल रातांबे घेतले आहेत. रातांब्याचा घमेल त्याने घेतला आहे. मनुष्याने घल घेतला आहे आणि हिच्या डोक्यावर एक फणस आहे तो दिना बहिणीने. आणि हिच्याकडे पण रातांबे आहेत आणि माझ्याकडे आहे काठी मोठी रातांबे पाण्यासाठी. चाललो आता आम्ही घरी. 2 मिनटात पोचू रोडवरती. तिला काय माहिती नाही आहे. तिला मी बोललो तुझ्या आंबा कलबात ते पण तिला माहिती नाही. आता मी थोडे रातांबे तिथे आणले काढून. थोडे पिकले नाहीत अजून आहेत त्याबरोबर. आंब मारण्याचं होंबिलच वर. तर गावची माणसं आहेत आपल्या. तर सर्वजण संध्याकाळी ऊन सैल झाल्यावर शेतावर जातात. आम्ही थोडे लवकरच आलो होतो कारण आम्हाला दुसऱ्या शेतावर पण जायचं आहे. थोडी चहा पाणी करूया घरी आणि परत हीच फौज घेऊन दुसऱ्या शेतावर जाऊ. काजूच्या शेतावर. त्यांचे पाय दुखत आहेत पण त्यांना मी फरफटत नेणार आहे. नाही दुखत आहेत नक्की ना? नक्की नाहीत म्हणतात. ठीक आहे चला. कुणाले रातांबे घेतलेत. वर दाखव किती आलेत. एक घमेल आहे ना. सर्व पिके आहेत. मी बघितले पण नाहीत की किती हिरवेत पिके. पण सर्व पिके दिसत आहेत. मागून आता मी मेन रोडवर आलेलो आहेत. 1 मिनिटात घरी पोचू.